ओम साई मंदिर ट्रस्ट गोवे आयोजित श्री क्षेत्र गोवे ते श्री क्षेत्र शिर्डी भव्य दिव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। तर यावेळी गोवे गावातून श्री क्षेत्र शिर्डी येथे शेकडोच्या संख्येने साई पदयात्री साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूप साईबाबांची पालखी आपल्या गावी परतल्यानंतर गावामध्ये भव्य दिव्य साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले। तर या गोवे गावातील साईबाबांच्या भव्य दिव्य महाभंडाऱ्यात गोवे गावातील ग्रामस्थांनी तसेच आजूबाजूच्या परिसरातील साई भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचे लाभ घेतले। ओम साई मंदिर ट्रस्ट गोवे आयोजित या मंडळाच्या साईबाबांच्या पालखीत सहकार्य करणाऱ्या अनेक दानशूरदात्यांचे यावेळी भव्य दिव्य स्वागत सत्कार देखील करण्यात आले। ओम साई मंदिर ट्रस्ट गोवे आयोजित साईबाबांच्या महाभंडारानिमित्त मंडळातील सदस्यांनी माहिती देताना काय सांगितले। सर्वात प्रथम तर मी साईबाबा चरणी जी प्रार्थना केली होती की आमची पालखी जशी प्रत्येक वर्षी शिर्डीला जाते, पदयात्री असतात आणि प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी देखील पालखी आमची जाऊन आली, सुखरूप आली। आमचे कुलदैवत असो, साईबाबा असो, आम्ही केलेली प्रार्थना साईबाबांनी कबूल केली, त्याचे मी विशेष आभार मानतो। आणि प्रत्येक वर्षी आमची पालखी अशीच जावो आणि अशी सुखरूप हो हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। सगळ्यात प्रथम तुम्ही बोलन, हा आमचं मंडळ नाही, आमचं घर आहे आणि आम्ही सगळे एकत्र, मी तर खूप लहान आहे, माझ्यापेक्षा मोठमोठे भाऊ आहेत, माझे छोटे भाऊ आहेत आणि सगळे आम्ही एकत्र राहतो आणि कोणत्याच प्रकारचा आम्ही हेवा जेव्हा बाळगत नाही। आणि साईबाबाला अशीच प्रार्थना करतो की असंच आमचं कुटुंब आहे, असंच पुढे राहू दे आणि आमची पालखी ठाणे जिल्ह्यात नसून अख्ख्या महाराष्ट्रात राहू दे। ओम साई मंदिर ट्रस्ट गोवे आयोजित पालखी सोहळा वर्ष 18वे आज साई पालखीचा भंडारा आहे आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम सुरू असताना आमचे साई भक्त किंवा आमचे मंडळातील सदस्य यांनी सर्व एकत्रित येऊन आम्ही आज साई पालखी आयोजित करतोच, शेवटच्या दिवशी आम्ही भंडाऱ्याचं आयोजन करतो। खूप मोठ्या जोमात हा भंडारा होत असतो। या भंडाऱ्यामध्ये 2 ते 2.5 हजार लोक हा महाप्रसादाचा लाभ घेत असतात। तसेच या पालखीमध्ये आमच्या जवळजवळ 4 गावची लोक नसून आम्ही बोललेलो आहे की 4 गाव 1 पालखी, तर याच्यामध्ये जवळजवळ 33-34 गावची लोक आहेत, सर्व पदयात्री आहेत। याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे महिला पदयात्री आहेत आणि महिला पदयात्री असताना आज आमच्या मंडळाकडून त्यांची व्यवस्था कशी करण्यात येईल याचं आयोजन आम्हाला 1-1 वर्षभर करावं लागतं। आणि ते आयोजन करीत असताना आमच्या मंडळातील सर्व सदस्यांची एवढी मोलाची मेहनत आहे की खरोखर म्हणजे ही पालखी एका गावची नसून अशी अनेक गावची असल्या कारणाने आज या पालखीचा इथे भंडारा सुरू आहे आणि भंडाऱ्यामध्ये अनेक गावची लोक याच्यामध्ये सामील झालेले आहेत। तसेच मी माझ्या वतीने माझ्या मंडळातील सर्व सदस्यांचे खूप खूप आभारी आहे, कारण त्यांनी मला जी साथ दिली आणि आज मी मंडळाचा कार्याध्यक्ष असताना मला यांची खूप मोलाची मेहनत आणि त्यांची गरज लागते आणि ते मला करतात। वेळोवेळी मी त्यांना जसं हाक मारतो तसे माझ्या हाकेला ते धावून येतात। बाकी काही बोलायचं नाही, खूप उत्साहाचा दिवस आहे, लोक पण खूप आहेत, साई भक्त खूप आहेत। आज आलेल्या पाहुण्यांकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे। ओम साई। ओम साई ट्रस्ट मंदिर गोवे आयोजित पालखी सोहळा 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर एक सुखरूपप्रमाणे पार पडलेला आहे आणि सर्व पदयात्रींच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत। आणि आज 13 डिसेंबर रोजी पालखीचा भंडारा आयोजित केलेला आहे। ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानून त्यांनी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे। आणि मंडळाचं बोललं तर या मंडळाला 18 वर्ष आमच्या पालखीला झालेली आहे। 18 वर्षात मी असा अध्यक्ष आहे की मला मंडळाने 3 वेळा अध्यक्षस्थानी बसवलेलं आहे। मी मंडळाचे खूप आभार आहे आणि त्यांची अशीच माझ्यावरती प्रेम असावे हीच साईचरणी प्रार्थना करतो।